हा असे लाल होईल. हा असे लाल आणि म्हणजे पूर्ण काळी पडले ना त्याच्यावर, पूर्ण असे काळी पडलेली तिथं काळी. हा एका दिवसामध्ये एवढं. हो एका दिवसात आता जे झालं आता याची सुरुवात झाली याची आता नुकसान काळी पडेल आता ही. नाही ते पडली का? सांगतो तुम्हाला काय तर. अगोदरच नुकसान झालं त्याचं म्हणजे 20-25% बघता त्यात आता अजून भरायला बाकी आहे. नाही आता भरत नाही तो, आता भरत नाही. तरी गारपीट नाही झाली, गारपीट झाली असते ना आटपलं असते सगळ्यात महाग. या माणसाला काही रडायचं काम नाही, त्यांनी येऊन नसून पाहिलं सकाळपासून काय झालं, जाऊ दे तिकडे म्हणलं. तरी पण ज्याचं झालं त्याला पलीकडून प्लॉट पडले आता हे गेलं रेसल व्हॅली ना, काय टेन्शन घेऊन खूप प्लॉट. हे काय आणि इकडे कोण घेतो एवढं दूर. त्यांचंच कार्यकर्ता. हा असं बनवून कॉलनी बनवत नाही एखादी मध्ये. असं काही कर विहीर गिर केली ना अर्धी काय ही का स्पेशल विहीर पुढे तुमच्याकडे जॉईन भेटते कांद्याचे. आज दौरा कुठं तुमचा? तुम्ही मला कुठं पाहिलं? त्या दिवशी पण तुम्हाला फोन केला बरोबर. तुमचा फोन आला की भीती वाटते मला. हो ना फोन येतो तुम्हाला. तुमचा फोन आला की असं वाटतं मायाची कटकट पुढच्या केला का मामा. आपण झालो या का गल्लीत लगत. आज सकाळी अचानक 6:30-7च्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला त्या शेतकऱ्याचं ज्वारी, मका, आंबा, कांदा बीज आणि थोडंफार प्रमाणात गहू, जी मागच्या पेरणीची गहू आणि हरभरा चणा होता, तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. शासनाकडे काय मागणी? आणि शासनानं त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी. तुमच्या शेतामध्ये काय उभं आहे, काय नुकसान झालं? आमचा ज्वारी होती आणि चणा, मक्का, त्यात कांदा बीज आहे आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचे काही झाडं लावलेले आम्ही घरच्या करता, तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे.